नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजची आपली स्पेशल रेसिपी आहे खिचडी। भाऊ आला होता घरी, तो म्हणाला आज मी खिचडी बनवणार आहे, माझ्या हातची खिचडी खाऊन बघ तू। तर बरं म्हटलं ठीक आहे, पण म्हणाला सगळं मला कांदा वगैरे तुला कट करून द्यावा लागेल। म्हटलं चालेल। तर डाळ आणि तांदूळ हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि कांदा मिरची टोमॅटो आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे। हे सगळं मीच तयारी करून दिली त्याला। आता हे खिचडीमध्ये टाकायला मसाले आहेत। पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती। मास्टर शेफ राजेश मोहिते पाहू शकता तुम्ही। तेल गरम झालंय का बघतायत। आता मोहरी टाकायची आहे त्यांना। भरपूर सारी मोहरी घेतलेली आहे त्यांनी, 2-2.5 चमचे घेतले मोहरी टाकलेली आहे। जिरं टाकलंय। मोहरी जिरं तडतडलं की कढीपत्ता टाकायचा आहे। भीती तर खूप वाटते भाजेल म्हणून। आता मिरची टाकतील। मिरची चांगली तेलामध्ये फ्राय करून घेत आहेत। लसूण आणि आलं ठेचलेलं ते टाकून घेतलंय। ते पण चांगलं परतून घेतलं व्यवस्थित। आता कांदा टाकतायत। 4 कांदे घेतले होते उभे चिरून, कांदे टाकले। ते तेलामध्ये आता परतून घ्यायचे व्यवस्थित। कांदा हलवायला पण यांना पकड लागते धरायला पातेलं। कांदा परतून झाला, टोमॅटो घातले आता। सगळं मी करेन म्हणाला, पण मिठाचं मात्र प्रमाण तू बघ। मीठ मला टाकायला सांगितलं पण ते शूट झालं नाही मीठ टाकलेलं। हळद टाकून घेतली आता। पाव चमचाच गरम मसाला टाकलेला आहे। व्यवस्थित सगळं परतून घेतलेलं आहे। कोथिंबीर टाकली आहे वरून। झाकण ठेवून 1 मिनिटभर चांगली वाफ काढून घेतलेली आहे, म्हणजे टोमॅटो एकदम मऊ होतील असे। आता ते सगळं परतून घेतलंय व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ आणि डाळ ॲड केलेली आहे। सगळं परतून घेतोय आता व्यवस्थित ते सगळं। आता पाणी ॲड केलेलं आहे। कलर तर छान आलेला आहे, उकळी पण मस्त आलेली आहे खिचडीला। आता झाकण ठेवून खिचडी शिजवून घेतलेली आहे। बघूया आपण खिचडी शिजलेली आहे का। तर खिचडी मस्त शिजलेली आहे। तर मंडळी, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।